नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज कब्बर तांदूळ आणि 2 चमचे मूग डाळपासून एकदम नवीन नाश्ता बनवणार आहे. तर इथं मधल्या वेळेत खाण्यासाठी मुलांसाठी बनवणार आहे. तर एकदम छान चवदार असा हा नाश्ता आहे. आता या तांदळाला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे. आता थोडं-थोडं पाणी टाकून असंच ठेवून द्यायचे. ते 1 तासासाठी ठेवायचे. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर तांदूळ भिजत घालायची काही गरज नाही. तुम्ही पिठाचा पण हा नाश्ता बनवू शकता. आता इथं 1 तासानंतर मी तांदूळ एकदम बारीक पेस्ट बनवणार आहे ह्याची. आता हे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं छान असं तांदूळ पण लगेच भिजतात. थंडीच्या दिवसात 1-2 तास अगोदर भिजवले तरी चालते नाश्त्याच्या. आता ही मूग डाळ पण एकदम छान असं बारीक पेस्ट बनवून घ्यायची दोन्ही पण. आता सुरुवातीला पाणी न टाकता बारीक करून घेतलंय आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये. आणखीन छान बारीक वाटून घेतलं. चवीनुसार मीठ, लिंबू सत्व आणि सोडा टाकायचा ह्याच्यामध्ये. आणखीन एकदा फिरवून घ्यायचंय मिक्सरमध्ये. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता एकदा ह्या भांड्यामध्ये छान असं फिरवून घेतलेलं आहे. मीठ, खाण्याचा सोडा आणि लिंबू सत्व मिक्स झालेलं आहे. आता हे भांड्यामध्ये काढून घ्यायचे. आता या बॅटरला फोडणी टाकायची. त्यासाठी एक मिरची घेतलेली आहे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे आणि बारीक कट करून घ्यायचा आहे. तुम्ही ही नाश्ता रव्याचा पण बनवू शकता या पद्धतीने. आता इथं कांदा पण कट करून झालेला आहे. आता इथं तडका पॅनमध्ये तेल टाकले, जिरे, मोहरी टाकून घ्यायचे. आता जिरे, मोहरी तडतडल्यावर लगेच ह्याच्यामध्ये मिरची टाकायची, कढीपत्ता टाकायचा आणि कांदा टाकून छान असं तळून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आणि तळलेला कांदा, मिरची आणि कढीपत्ता ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता एकदम छान असं बॅटर तयार झालेलं आहे, बघू शकता. तर या पद्धतीनं बॅटर तयार करायचे. आता इथं मी गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये तेल टाकले आणि ह्याच्यातलं अर्धं बॅटर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि झाकून ठेवायचे. गॅस कमीच ठेवायचे. आता याला 10 मिनिटातच कमी गॅसवर शिजवून भाजून घ्यायचे. आता खालचा भाग एकदम छान असा भाजलेला आहे. थोडंसं वरून तेल टाकून घ्यायचे आणि छान असं पलटून घ्यायचं याला. तर बघू शकता एकदम छान असा हा नाश्ता तयार झालेला आहे. तर एकदम कुरकुरीत आणि चवदार असा जाळीदार नाश्ता तयार झालेला आहे. ते बघू शकता या पद्धतीने. आता याच पद्धतीने मी दुसरा आणखीन तयार करून घेणार आहे. आता तेल टाकायचे आणि राहिलेलं बॅटर सगळं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता झाकण ठेवायचे आणि गॅस कमीच करायचे. आता हे पण छान असा खालचा भाग भाजलेला आहे. तर वरून थोडंसं तेल लावून अशा पद्धतीने पलटून घ्यायचे. आता हे भाजत आहे तोपर्यंत मी इकडं खोबऱ्याची चटणी बनवणार आहे. यासाठी तर मिरची टाकलेली आहे. थोडीशी कोथिंबीर, लसूण टाकलेला आहे. अद्रक टाकलेलं आहे, थोडीशी कढीपत्ता, थोडीशी साखर, चवीनुसार मीठ टाकायचे. आता इथं खोबरं घेतलेलं आहे ओलं. त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे बारीक काप करून. थोडेसे शेंगदाणे टाकायचे. आता इथं लिंबाचा रस टाकायचा थोडासा, अर्ध्या लिंबाचा रस आणि एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची.
आता बघू शकता एकदम छान अशी चटणी तयार झालेली आहे. तर एकदम जाळीदार असं झालेलं आहे. बघू शकता मी काढून दाखवते तुम्हाला. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.